शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये रात्री तब्बल 1.5 तास बैठक झाली। भाजप 150 जागा लढण्यासाठी आग्रही आहे, तर अमित शहांनी या सगळ्या परिस्थितीचा आढावा हा देवेंद्र फडणवीसांकडून जाणून घेतलाय। भाजपचे उमेदवार आणि मतदारसंघांवर देखील खलबत झाल्याची माहिती या बैठकीतून समोर येते। प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्या सोबत जोडले गेलेत, त्यांच्याशी बातचीत करूया। रिद्धेश, खरं तर विधानसभेची जी निवडणूक आहे ती अगदी कधीही लागू शकते, तारखा समोर येऊ शकतात। त्या पार्श्वभूमीवर या भेटीला कितपत महत्त्व आहे, काय साधारण चर्चा झाल्याची अपडेट समोर येते? नक्कीच आपण पाहिलं तर काल रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक ही पार पडली। तब्बल 1.5 तासाहून अधिक काळ ही बैठक आहे ती चालली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित दादा यांच्या जागा वाटपासंदर्भात काय चर्चा झाली याचा आढावा अमित शहा यांनी घेतला। त्याचबरोबर भाजप अंदाजे किती जागा लढवू शकते या विषयामध्ये दोघांमध्ये चर्चा देखील झाली। या चर्चेनंतर फडणवीस आणि शहा यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार असं देखील सांगण्यात आलं होतं। मात्र मुख्यमंत्री काल मुंबईत नसल्यामुळे ही जी रात्री उशिरा मध्ये बैठक झाली असं देखील समजलं जात आहे। मात्र एकंदरीत पाहिलं आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शहा यांनी महाराष्ट्राचा जो विधानसभेचा संपूर्ण जो आहे तो आढावा घेतला आणि आपण महाराष्ट्रामध्ये अंदाजे किती जागा लढवू आणि लढून जिंकू देखील शकतो असं देखील संपूर्ण आढावा त्यांच्याकडून घेण्यात आला होता। आणि आता कालच्या बैठकीनंतर असं देखील माहिती सध्या सूत्रांकडून मिळत आहे की ज्याप्रमाणे महाविकास आघाडी दसऱ्याच्या आधी जागा वाटप आहे जो निर्णय जागा वाटपासंदर्भात जो निर्णय तो जाहीर करणार आहे, कोणाला किती जागा मिळणार त्यात तसंच भाजपा देखील करण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्या अनुषंगाने काल रात्री ही उशिरा बैठक ही अमित खरं तर आता जागा वाटपाच्या ज्या चर्चा आहेत त्या संदर्भातल्या ज्या बैठका आहेत त्यांना वेग आलेला आणि त्याच अनुषंगाने ही भेट सुद्धा झालेली असावी। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।